मध्ये तुम्ही प्रवासाला सुरुवात करता ते तेवढं महत्वाचं आहे. तेवढंच तुम्ही प्रवास सुरक्षितरित्या मैदानाच्या आतमध्ये पार पाडता तेही तितकंच महत्वाचं आहे. आणि डेस्टिनेशन पर्यंत पोहोचायचं असेल तर चांगला प्रवास मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने करायचा आहे. एका बाजूला बॉलिंग करणाऱ्या टीमला आणि एका बाजूला बॅटिंग करणाऱ्या टीमला निमित्त आपण पाहताय वाघोबा स्पोर्ट्स आयोजित नगरसेवक चषक 2026 मध्ये रंगतीये सेकंड राऊंड मधील दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला वापे टीम आहे, एका बाजूला बामणे टीम आहे. बामणे टीमने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलाय. वापे टीमला क्रिकेटचं घमासान मैदानाच्या आतमध्ये रंगेल. ऑफिशियल पंच सुद्धा या मॅच साठी जोडले जातात. योगेश टेनिस क्रिकेट .in ची संपूर्ण टीम, त्याचबरोबर आमचे डीजे मास्टर असतील, स्कोर कार्ड रायटर असेल, प्रत्येकाची भूमिका खरी आता या मॅच मध्ये आहे आणि या स्पर्धेमध्ये आहे अमूल्य आहे. आणि प्रत्येकाच्या सहकार्यातून आतापर्यंत ही स्पर्धा आपण पाहताय. नगरसेवक चषक 2026 पहिल्या स्पेल मध्ये बॉलर नितीन आणि स्ट्राईक एंडला बॅटर वैभव. पहिलाच बॉल, जबरदस्त बॉल, खांद्याचा पुरेपूर वापर बॉलर नितीनने पहिल्या बॉलवर केलाय. गुडलेन स्पॉटवर बॉल खऱ्या अर्थाने पडल्यानंतर खऱ्या अर्थाने जबरदस्त बॉल मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर्ड केलाय बॉलर नितीनने. पहिलाच बॉल. पुढील बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलर नितीनचा. ओव्हर पिच बॉल मिड विकेट झोन मध्ये उडवला. चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिली विकेट गमवत असताना वापे टीम. शिस्तबद्ध क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रापासून आपण पाहताय रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो केले जात आहेत. प्रत्येक निर्णय अचूक आहे स्पर्धेमध्ये. कोणत्याही टीमवर आतापर्यंत अन्याय होत नाहीये. धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 बॉलच्या समाप्तीनंतर कुठल्याही प्रकारची धाव नाहीये, कारण पहिला बॉल डॉट आलाय बॉलर नितीनचा जबरदस्त आणि दुसऱ्या बॉलवर लगेचच विकेट प्राप्त केली आहे बॅटर वैभवची. नॉन स्ट्रायकिंगला बॅटर आहे आदित्य. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सुरेश येत आहेत वापे टीमच्या माध्यमातून इनॅट नंबर 3 वर. ओ द विकेटने शॉर्ट ट्रॅकर बॉल, फुल चांगला स्ट्रोक, फुल स्ट्रोकचा स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार, चौकार. पहिल्या 4 धावा आणि धावसंख्या श्री गणेशा होत असताना वाफे टीमच्या स्कोरबोर्डवर धावसंख्या 4 धावा. चांगलं टायमिंग आपण पाहिलं. बॉलवर शेवटपर्यंत नजर होती. बॉलला येऊ दिलं, बॉलला रीड केलं, बॉलची लाईन अँड लेन चेक केली आणि त्यानंतर चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये फुलचा बॅटरने सजवला. पहिल्या बॉलवर बॅटर सुरेशच्या बॅटमधनं 4 धावा आल्यात मैदानाच्या आत. मॅच नक्की चांगली रंगेल यात मात्र शंका नाही आहे, कारण 2 टीम चांगल्या टीम आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्लोवर ऑन बॉल रीड केलं मैदानाच्या आतमध्ये, चांगला स्ट्रोक सजवला आणि बॉल सीमारेषा पार, षटकार. मिड विकेट रिजन मध्ये 6 धावा. 4 नंतर धाव संख्या स्कोरबोर्डवर 10 धावा जाऊन पोहोचतीये. पहिले 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये बॉलरच्या नावावर आहेत. तदनंतर मैदानाच्या आतमध्ये चौकार आणि षटकार येतो आहे बॉलर नितीनच्या विरुद्ध. खऱ्या अर्थाने टॉस जिंकल्यानंतर बामणे टीमने मैदानाच्या आतमध्ये कॅप्टनने सांगितलं होतं की 30 धाब्यांपर्यंत आपण वापे टीमला रोखूया, परंतु या 30 धाब्यांपर्यंत रोखेल का बामणे टीम अजूनही वेळ संपली नाही. या मॅच मध्ये वापे टीमने प्रत्युत्तर दिलं होतं. 40 ते 45 बनवण्याचा प्रयत्न आमचा राहील. कोणाच्या प्रयत्नांना यश मात्र येईल मैदानाच्या आत. शॉर्ट पिच बॉल आहे, आता कमबॅक करतोय बॉलर नितीन मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 धावा. 1 विकेट लॉस वापे टीम. 5 बॉल झालेत. यस माफी असावी. पहिला बॉल डॉट, तदनंतर विकेट, तदनंतर 4, तदनंतर 6 आणि तदनंतर डॉट बॉल. 5 बॉल कंप्लीट आहेत. शेवटचा बॉल पहिल्या स्पेल मधला. ओव्हर पिच बॉल, बॅटची टॉप एज.
आणि मैदानाच्या आतमध्ये चांगला झेल पकडला क्षेत्ररक्षकाने आणि विकेट गमावते वापे टीम दुसरी. पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय. 10 धावा धावपलकावर. 2 विकेट गमावल्यात बॅटिंग करत असताना. सुरेशच्या बॅटमधनं 4 बॉलमध्ये 10 धावा आल्या आणि ते बाद होत आहेत मैदानाच्या आत आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत बॅटिंगसाठी. राहुल येत आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर मनीष. प्रत्येकाच्या कलात्मकतेला वाव देणारी स्पर्धेचं आयोजन आपण पाहताय. नगरसेवक चषक 2026 वाघोबा स्पोर्ट्स आयोजित स्पर्धा आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण अनेक मान्यवरांशी मांदियाली पाहिली. उद्घाटन समारंभ पार पाडला आणि तदनंतर खऱ्या हाताने गणपती बाप्पाने एकविरेला नतमस्तक होऊन स्पर्धेला सुरुवात झाली. आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय वापे आणि बामणे टीमच्या विरुद्ध दुसरी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंग मध्ये फेकणारा बॉलर मनीष तयार आहे. शॉर्ट पिच बॉल आहे. बॅट चिकडा आहे. विकेट किपर चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पकडतोय आणि आल्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये बॅटर आदित्य बाद होतोय. गोल्डन डकचा शिकार ठरला बॅटर आदित्य. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय शिंदे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल. लेफ्ट हँडर बॅटर आहे अजय शिंदे. अजय शिंदे येतात बॅटिंग साठी. लेफ्ट हँडर बॅटर आहे. चांगली बॅटिंग आता अजय शिंदेला आपल्या टीम साठी करायची आहे. कारण सुरेशच्या बॅटमध्ये चौकार षटकार आला ते बाद झाले आणि तदनंतर विकेट गमावती आहे वापे टीम. धावा येत नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. कमबॅक या मॅच मध्ये बामणे टीम आता करतीये. कारण पहिल्याच बॉलवर मनीषला विकेट प्राप्त झाली आहे. थोडंच स्पीडअप क्रिकेट खेळा मैदानाच्या आतमध्ये. दोन टीमला विनंती आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार होत आहेत. न्यू बॅटर स्ट्राईक एंडला सज्ज आहे. शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. ऑफ कटर बॉल मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी बॅटर साठी लेग कटर आणि मैदानाच्या आतमध्ये बामणे टीमने पकडलाय चांगला झेल आणि अजय शिंदे बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये अपयशी विकेट. अजय शिंदे सुद्धा बाद होत आहे. 4थी विकेट गमावते वापे टीम. न्यू बॅटर बुधाजी येतात बॅटिंग साठी. मूर्ती लहान आहे परंतु कीर्ती महान करायची आहे मॅच मध्ये बुधाजी यांना. क्षमता आहे बुधाजीकडे परंतु क्षमतेनुसार या मॅच मध्ये बॉलर मनीष बॉलिंग करतोय. बॅक टू बॅक 2 विकेट घेतल्यात आणि हॅट्रिक बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटर बुधाजी साठी. शॉर्ट ट्रॅकर बॉल चांगला स्ट्रोक बुधाजी यांच्या बॅटमधून आपण पाहताय. ऑन साइडला टर्न करत असताना चांगला स्ट्रोक. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या स्कोर बोर्डवर 11 धावा. ओर पिच बॉल होता. पुन्हा एकदा पाहू शकाल थोडंसं शपल होऊन ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक येतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बॅकअप सुद्धा येत आहे विकेटच्या मागे. पुन्हा एकदा एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. 4 बॉल मनीषने फेकले. 2 धावा खर्च केल्या. 2 विकेट प्राप्त केल्या आहेत. पुन्हा एकदा पाहू शकाल तेच तर बॉल होता. लाईन अँड लेंथ खराब होती. व्हाईटचा इशारा येतोय अंपायरचा आणि व्हाईटच्या मध्ये धावसंख्येत पुन्हा वाढ होती आहे. 13 धावा धावपलकावर.
पुन्हा एकदा त्याच दिशेला स्ट्रोक मारले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि क्षेत्ररक्षकाला बिजी ठेवण्याचं काम बॅटरच्या माध्यमातून चालू आहे. DRS घेतला गेलाय रनआउट साठी मैदानाच्या आतमध्ये चेक केलं जाईल. आमची योगेश टेनिस क्रिकेट.in ची संपूर्ण टीम आता जोडली जाईल. अंपायर सिग्नल OUT आउट. बॅटर रनआउट होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 धावा. 5वी विकेट गमावली आहे वापे टीमने. 5 बॉलचा खेळ दुसऱ्या ओव्हर मधला कंप्लीट झाला. न्यू बॅटर प्रदीप येत आहेत बॅटिंग साठी. वापे टीमच्या खात्यात सातत्याने अपयश येत आहे. विकेट बॅक टू बॅक गमावते आहे. रन येत नाहीये. फक्त सुरेश नावाच्या बॅटरने एक षटकार आणि चौकार या इनिंग मध्ये आतापर्यंत लगावला आहे. 14 धावा धावफलकावर आहेत. 5 विकेट गमावल्या आहेत. चांगली बॉलिंग आपण मनीषची सुद्धा पाहताय. धावा कमीत कमी खर्च केल्या आहेत 5 बॉल मध्ये. 1 बॉल शिल्लक आहे मनीषच्या ओव्हर मधला. पुन्हा एकदा चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. ओव्हरची समाप्ती 12 बॉलच्या समाप्तीनंतर. 14 धावा धावफलकावर आणि 5 विकेट लॉस. शेवटच्या ओव्हर मध्ये बॉलर रोहित तयार होत आहेत. रोहित ऑन बॉलिंग मार्क. पहिलाच बॉल रोहितचा आपण मैदानाच्या आतमध्ये. सन्मान्य आदरणीय जयजी नागेरगा यांचं शुभागमन या ठिकाणी होते. वापे टीमचे कट्टर समर्थक आहेत. मी विनंती करतोय आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हा. सरचे स्वागत नगरसेवक चषक 2026 मध्ये. मैदानाच्या आतमध्ये वापे टीमच्या चौकार आला आणि चौकाराच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 18 धावा आहेत. 18 धावा धावफलकावर वापे टीमच्या. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला. चांगला स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. षटकार येतोय. पुन्हा एकदा पाहू शकाल जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि येतोय चौकार. अठ्ठावीस धावा स्कोरबोर्डवर. 28 ऑन स्कोरबोर्ड. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 28 धावा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये धावा नव्हत्या. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली मैदानाच्या आतमध्ये आणि मागणं षटक आपण बॉलर रोहितचं पाहताय. राहुलच्या बॅट मधनं 15 धावा आल्यात बॅटिंग करताना. पुन्हा एकदा पाहू शकाल अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल डीप मध्ये थोडंसं फंबल. त्याचा फायदा मैदानाच्या आतमध्ये उचलती आहे बॅटिंग करणारी टीम. 2 धावेच्या मैदानी धावसंख्या स्कोरबोर्डवर 30 धावा. पहिल्या इनिंग मधला 1 बॉल शिल्लक.
डॉट बॉलची सांगता पहिल्या इनिंगचा खेळ कंप्लीट. धावसंख्या स्कोर बोर्डवर 30. डीआरएस घेतला. यस, चेक केलं जाईल. वाईट साईड डीआरएस आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलाय. योग्य बॉल आहे. डॉट बॉल येतोय. आतमध्ये बॉल डिलेवर्ड होऊन खऱ्या हाताने लेग कट होत असताना आपण पाहताय. 18 बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर बोर्डवर 30 धावा. 5 विकेट लॉस वापे टीम. 31 धावेंचं लक्ष 18 बॉल मध्ये बामणे टीम समोर. लॉट साठी खांडीचा टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. लॉट साठी खांडीचा पाडा टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हायचं आहे. खांडीचा पाडा आणि विजय टीम अशा लॉट्स या ठिकाणी खेळल्या जातील. तर आमचा आवाज खऱ्या अर्थाने खांडीचा पाडा टीम आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपला कॅप्टन आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. हॅलो. लॉट्स केलं लाईव्ह लॉट्स तिसऱ्या फेरीसाठी आता 2 चिठ्ठ्या आहेत. एक विजेता संघ आणि खांडीचा पाडा 3 प्रतिनिधी आहेत. आपण एक चिठ्ठी उचलूया. जी चिठ्ठी निघेल तो क्वालिफायरला जाईल. ओके. आणि जी राहील ती यातल्या विजेत्यासोबत खेळेल. चिठ्ठी उचलूया. अन्वी स्पोर्ट्स खांडीचा पाडा टीम क्वालिफायरला जाते आणि या पुढचा सामना असेल यातली विजेती टीम आणि टीम सावरोली. पुढील मॅच विजय टीम आणि सावरोली यांच्या दरम्यान रंगेल. खांडीचा पाडा टीमला भेटली आहे बाय. अर्थातच अंतिम फेरीमध्ये गेले क्वालिफाय मॅच मध्ये. पण ही मॅच जबरदस्त मैदानाच्या आतमध्ये रंगतीये बामणे आणि त्यांच्या विरुद्ध. मैदानाच्या आतमध्ये आपण वापी टीमच्या दरम्यान मॅच पाहताय. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये 4 धावा येत आहेत. धावसंख्या 4च्या मैदाने 5च्या घरात जाऊन पोहोचतीये. 31 धावेंचं आव्हान आहे बामणे टीम समोर. ज्या पद्धतीने टॉस झाला आणि बामणे टीमने म्हटलं होतं आम्ही 30 धावेंपर्यंत वापी टीमला रोखू आणि निर्णय खऱ्या अर्थाने योग्य ठरवलाय. वापी टीमच्या कॅप्टनने 30 धावांपर्यंत रोखलाय पहिल्या इनिंग मध्ये वापी टीमला आणि 31चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू झालाय.
2 बॉल कंप्लीट झालेत, 5 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल ठेवला बॅटर पासून आणि डॉट बॉल फेकलाय. 3 बॉल कंप्लीट, 5 धावा धावफलकावर. 18 बॉलची मॅच आहे. प्रत्येक बॉल स्पर्धेमधला आता महत्वाचा आहे, कारण जो जिंकेल तो पुढील फेरीमध्ये मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल, अन्यथा घरचा प्रवास मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला एक जबरदस्त देखना स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये येतोय. असरदार बहरदार, रन्स मिळतील 4, चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 9 धावा. फुल फेस ऑफ दी बॅट, परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट, एक्स्ट्रा कव्हरला एक आकर्षक स्ट्रोक आपण पाहताय बॅटर नितीनच्या बॅट मधनं. पुन्हा एकदा पाहू शकाल गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय आणि बाउंड्री लाईन वर चुकीला माफी नाहीये. 4 धावा येत आहेत, चौकार. हाईसाठी DRS घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. फेरी डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये योग्य बॉल आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 13 धावा आहे. 4च्या मदतीने बाउंड्री लाईन वर चुकी झाली आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये चुकीला अजिबात माफी नाहीये. जेवढ्या चुका तुम्ही कमी कराल तेवढं क्रिकेटमध्ये चांगली गोष्ट आहे. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल, कोल्यातला बॉल, चांगला स्ट्रोक येतोय ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईन पार बॉल जाऊन पोहोचतोय, चौकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर तब्बल 17 धावा. 12 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे बामणे टीमला. यापुढील मॅच आहे विजयी टीम आणि त्यांच्या विरुद्ध सावरोली टीम. सावरोली टीम आपण सुद्धा पुढील मॅच साठी उपस्थित आणि रेडी राहा ही नम्र विनंती आहे. बारा बॉल 14 धावांची गरज आहे. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलर वैभव येत आहेत बॉलिंग साठी आणि वैभवशाली कामगिरी वैभवला मैदानाच्या आतमध्ये करायची आहे, कारण बॉल शिल्लक आहेत. 12-14 धावांची गरज आहे. नितीन या मॅच मध्ये अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट पेश करतोय आणि प्रेक्षकांची मनं जिंकतोय. चांगली चौकार आणि षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 5 बॉल 16 धावांवर तो बॅटिंग करतोय. पहिला बॉल सेकंड इनिंग मधला, दुसऱ्या ओव्हर मधला दिनेश साठी. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला क्रिकेट बॅटर दिनेशच्या माध्यमातून बॉलला अगदी येऊ दिलाय. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून स्ट्रोक सजवलाय आणि स्ट्राईक वर आणलाय बॅटर नितीनला, कारण तो बॅटर नितीन मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय, चांगलं काम करतोय. अग्रेसिव्ह आणि अटॅकिंग दर्जाचा क्रिकेट आतापर्यंत तो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हर मध्ये खेळलाय आणि त्याला स्ट्राईक वर आणण्याचं काम या मॅच मध्ये बॅटर दिनेशने केलाय. हा जबाबदारीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 बॅटरच्या माध्यमातून पाहताय. पुन्हा एकदा बॉलला सोडू दिलाय मैदानाच्या आतमध्ये. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट मध्ये धावसंख्येत वाढ, 19 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पाहू शकाल चांगला स्ट्रोक, सिंगल डबल मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या मॅच मध्ये पुन्हा होतोय. खराब थ्रो, ओव्हर थ्रोच्या माध्यमातून रन येत आहेत. आधीच धावा कमी आहेत मैदानाच्या आतमध्ये, कमी धावा चेस करायच्या आहेत.
त्यामध्ये चुका होत आहेत. एक चुकीचा चौकार मैदानाच्या आतमध्ये बाउंड्री लाईनवर फंबल होत असताना गेलाय. त्यानंतर एक्स्ट्रा धाव मैदानाच्या आतमध्ये ओथ्रोच्या माध्यमातून बामणे टीमला भेटती आहे आणि महत्त्वपूर्ण मॅच मध्ये चुकीला अजिबात माफी नाही आहे. परिणाम भोगावेच लागतात क्रिकेटमध्ये. ज्या ज्या वेळेला तुम्ही चुका करता त्या चुका खऱ्या अर्थाने गाडीवर बसताना उठताना बसताना त्या चर्चा नक्की तुमच्यामध्ये होतात आणि त्या चुका सुधारत पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये चांगला खेळ करायचा असतो. म्हणून भूतकाळाने तुम्हाला क्रिकेटमध्ये ओळखलं जात नाही, वर्तमानाने ओळखलं जातं. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, परंतु बॉल सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या स्कोर बोर्डवर 27 धावा. 4 धावांची गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त कामगिरी बामणे टीम बॉलिंग करत असताना आणि आता बॅटिंग सुद्धा चांगली करतोय बॅटर नितीन. 24 धाब्यांवर बॅटिंग करतोय. दिवसा टीम चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. चुकीच्या वेळेला चुकीचा स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये बॅटर नितीनचा वाद आहे. कारण सरळ बॅटने धावा येत आहेत तर अशा फटक्यांची क्रिकेटमध्ये गरज नाही आहे. परंतु क्रिकेटमध्ये कधी काय घडेल सांगता येत नाहीये. अनेकदा असे स्ट्रोक आपण सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहता. आता समोरच्या दिशेला मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा होती. विकेट किपर कडनं थोडस पंबल, बॉल मागे जातोय. एक सिंगल येते आहे. एक सिंगलच्या मध्ये धावसंख्या 28. 3 धावांची गरज आहे. 7 बॉल आहेत, 3 धावा आहेत. पुन्हा एकदा बॅटची कडा. बाल बचावलेत बॅटर. बॅटची कडा लागून विकेटवर जर बॉल आदळला असता तर क्लीन बोल्ड बॅटर झाला असता. परंतु लक फॅक्टर आहे बामणे टीमच्या माध्यमातून. नशिबाने साथ दिली. एक सिंगल येते आहे आणि 29 धावा धावबलकावर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचती आहे. 6 बॉल शिल्लक, 2 धावांची गरज. तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलर अजय शिंदे. खूप चांगली बॉलिंग आता करायची आहे. विकेट डॉट बॉल तरच या मॅच मध्ये कमबॅक वापे टीम करू शकते. 6 बॉल मध्ये 2 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. सावरोली टीमचा कॅप्टन आपण उपस्थित व्हा. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव आणि डिक्लेअरच्या स्वरूपात 1 म्हणजे 2 धावा आणि मॅच फिनिश होतीये. अभिनंदन बामणे टीम. आणि बामणे टीम आपला कॅप्टन लगेचच आपण सुद्धा उपस्थित व्हा. सावरोली विरुद्ध बामणे टीम पुढील मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगेल. खांडीचा पाटा टीमला भेटली आहे.